जय जय रघुवीर समर्थ। नभे कर्मना धर्मना योग काही, नभे भोगना त्यागना सांग पाही। म्हणे दास विश्वास नामी धरावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत। सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 76 याचं चिंतन पाहणार आहोत। आज या दशश्लोकी मालिकेमध्ये ज्यामध्ये समर्थांनी प्रभाते मनी राम चिंतित जावा त्याचा हा अंतिम श्लोक समर्थ आपल्याला सांगत आहे। परंतु सज्जनो, नामाचं महात्म्य असं आहे की ते सांगून संपलं असं जर आपण म्हटलं तर नामाला लटके पण येतात। त्यामुळं संतांची विशेषत्वाने जेव्हा नामाची महती गाण्याची वेळ येते ना, त्यावेळेला त्यांच्या वाणीला विशेष रस येतो, विशेष तेज ओज त्यांच्या वाणीमध्ये आपल्याला जाणवतं। कारण नाम हे सर्व दृष्टीने जीवाचं कल्याण करणारं साधन आहे। नाम हे सर्व युगांमध्ये श्रेष्ठ आहे। चारीही युगांमध्ये जरी प्रत्येक युगाची साधन मार्ग वेगवेगळे असले, सत्ययुगामध्ये ध्यानाने, त्रेतायुगामध्ये यज्ञाने, द्वापार युगेमध्ये पूजेने जरी जीवांचं कल्याण होत असलं तरी या चारीही युगांमध्ये जर प्रामुख्याने कुठलं साधन हे जीवाचं कल्याण करणारं असेल तर ते आहे भगवंताचं नामस्मरण। या नामस्मरणाच्या आधारानेच जीव कुठल्याही युगात, कुठल्याही स्थळात, कुठल्याही काळात, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या जीवनाचं मांगल्य, आपल्या जीवनाचं कल्याण साधू शकतो। म्हणून संत हे निरंतर नामानुरागी आहेत, निरंतर नामानुसंधान ठेवण्याचा ते आम्हा सगळ्यांना आर्जव करतात। म्हणून समर्थ आज या अंतिम श्लोकामध्ये देखील आपल्याला नामाचं महत्वच सांगत आहेत। गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी आम्हाला एकच अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली की तुझ्या मनातला जर संशय नामाविषयी मिटत नसेल तर दोन पद्धतीने तो मिटव। समस्तामध्ये सार साचार आहे, कळेना तरी सर्व शोधून पाहे। तू एकतर आमच्या वचनांवरती विश्वास ठेव आणि नामाला शरण जा, किंवा मग स्वतः वेगवेगळ्या शास्त्रांचं अध्ययन कर आणि त्यामधून सारभूत असलेलं हे नाम समजून घे। परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये संशय आपल्या जीवनात नामाविषयक ठेवू नकोस। आणि नामाचे जेव्हा संशय मिटतात ना सज्जनो, तेव्हाच खऱ्या अर्थाने हे नाम प्रभाते मनी राम चिंतित जावा या स्थितीमध्ये जीवाच्या उतरू शकतं। कारण संशय असेल तर मनुष्य आळस करतो, संशय असेल तर मनुष्य मद करतो, संशय असेल तर मनुष्य नामा व्यतिरिक्त अजूनही काय करावं याचा विचार करतो। त्यामुळे संशयाला एकदा तिलांजली दिली की मनुष्याचं अंतर्बाह्य अवस्था, इनसाइड आउट, तो नाम स्मरणाने भरून जातो। बघा, खरं तर अत्यंत सोपं सुलभ असं हे नामाचं साधन। पण आमच्या जीवाची अवस्था कशी आहे माहिती आहे का? एकदा एका माणसाला सांगितलं जातं की हा जो एवढा मोठा परिसर आहे ना जमिनीचा,
त्यामध्ये भरपूर पाणी आहे, तू खण, तुला पाणी लागेल. हे ऐकल्यानंतर तो मनुष्य दररोज मोठ्या उमेदीने खणायला लागायचा आणि दररोज एक नवीन विहीर खणायला घ्यायचा. प्रत्येक विहीर 10 फुटापर्यंत जायची. निराश व्हायचा, पाणी लागायचं नाही. दुसऱ्या दिवशी म्हणायचा कदाचित इथं नाही, थोडंसं अंतर सोडून आपण खणून बघूयात. पुन्हा 10 फूट खणतोय, पुन्हा पाणी नाही. त्याचं आयुष्यभर असाच हेलपाटा चालू आहे. प्रत्येक ठिकाणी 10-10 फूट खणतोय, पण पाणी काही केलं लागेना. तेव्हा एका साधूने त्याला सांगितलं, अरे बाळा, तू यापैकी कुठल्याही विहिरीला कुठंही न सोडता शेवटपर्यंत खणत राहा, तुला त्यामध्येच पाणी सापडेल. तुला पाणी सापडण्यासाठी 10 ठिकाणी 10 फूट खोदायची गरज नव्हती. तू एकाच ठिकाणी अविरतपणे जर खोदत राहिला असता तर तुला पाणी मिळालंच असतं ना. सज्जनो, ही कथा मी तुम्हाला का सांगितली? कारण आमच्या मनामध्ये जे संशय आहेत ना, नामाच्या पलीकडे जाऊन अजूनही काहीतरी साधन केल्याशिवाय भगवत भक्ती मिळणार नाही, हा जो आमच्या मनातला संशय घेऊन आम्ही जगत आहोत ना, त्यामुळं आम्ही देखील असेच सगळ्या ठिकाणी 10-10 फूट विहीर खणत चाललोय बघा. मध्यंतरी मला एक व्यक्ती भेटली. तो आमच्या कथेला आपल्या पत्नीला सोडायला यायचा. आता आमची 12 ज्योतिर्लिंग झाली, त्यापैकी 11 ज्योतिर्लिंगांना तो अगदी ज्योतिर्लिंगाच्या दारापर्यंत यायचा आणि मग बायकोला तिथूनच अच्छा करून निघून जायचा. एकदा त्यांची पत्नी त्यांच्या पतीला घेऊन माझ्याकडे आली आणि म्हणाले, दादा, त्यांना काहीतरी सांगावं. अगदी कथेच्या दरवाजापर्यंत येतात, पण काही केल्या कथेला येऊन बसत नाहीत. मी त्यांना सहज म्हटलं, दादा, का हो, कथा आवडत नाही का तुम्हाला? नाही, आवडायचा भाग नाही म्हणाले, पण म्हणे मी कर्मयोगी आहे, माझा कर्मावरती विश्वास आहे. म्हणे आपलं आपलं छान कर्म करावं, अजूनही वेगळं काही करायची गरज नाही, असं माझं मत आहे. म्हटलं अगदी उत्तम आहे, पण म्हटलं तुम्ही प्रत्येक केलेल्या कर्माच्या आधाराने ते फळ भगवंताला अर्पण करता का हो? हा म्हणे काही वेळेला होतं, काही वेळेला होत नाही. म्हटलं मग काही वेळेला होतं, काही वेळेला होत नाही, मग तुम्ही स्वतःला कर्मयोगी कसे म्हणता? तुम्ही एक प्रकारे कर्मासक्त म्हणू शकता, पण कर्मयोगी होऊ शकत नाही. कारण कर्मयोगी तोच जो कर्माच्या सुरुवातीला भगवंताचं स्मरण करतो, कर्माचं फळ देखील जो निरंतर भगवंतालाच अर्पण करतो आणि कर्ता राम आहे या भूमिकेमधून कर्म करतो, तोच खऱ्या अर्थाने कर्मयोगी. पण आम्ही स्वतःला कर्मयोगी म्हणवत असताना बऱ्याचदा त्या कर्माचं आम्ही पूर्णपणे पालन करत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, नव्हे कर्मना. आम्ही म्हणतो कर्मयोगी, पण आमच्याकडून तसं पालन होत नाही. काही लोक धार्मिक अनुष्ठानं करणारी असतात, वेद वेदांत उपनिषद त्यांची पाठ असतात, मुखोद्गत असतात. उत्तम आहे, चांगलं साधन आहे. हे सगळं आपल्याला मुखोद्गत होणं सनातन संस्कृतीचं हे वैभव आहे. परंतु एक लक्षात घ्या, हे जरी सगळं असलं तरी त्याला नामाची जर जोड नसेल तर ते खचितच भगवंताच्या दारामध्ये तुम्हाला घेऊन जाईल. कारण वेद वेदांत उपनिषद श्री महाराजांच्या भाषेत सांगायला जावं तर कशी आहेत की एखाद्या व्यक्तीने पत्र पाठवल्यानंतर आपण त्या व्यक्तीशी बोलण्याचा आविर्भाव करणं म्हणजे वेद वेदांत उपनिषद किंवा ग्रंथ वाचण्यासारखं आहे. आणि त्या व्यक्तीला समोर बसून त्याच्याशी गप्पा मारणं, यामध्ये जे जिवंतपण आहे ते म्हणजे नामस्मरण आहे. नामस्मरणामध्ये प्रत्यक्ष तो नामी तुमच्या समोर येतो. आणि बऱ्याचदा धार्मिक अनुष्ठानाने, त्या केलेल्या वेदाध्ययनाने जीवाच्या अंतःकरणात अहंकारच उगम पावलेला आपल्याला दिसतो. कित्येकदा या धर्मानुष्ठानांमुळं मनुष्य हा एक प्रकारच्या अहमहिकेमध्ये पडलेला आपल्याला दिसतो. अनेक ठिकाणी हा वेद विक्रय करणं आणि त्याने आपलं पोट भरणं आणि स्वतःला धार्मिक समजणं, अशा देखील अज्ञानाच्या प्रांतामध्ये लोक अडकलेली आपल्याला दिसतात. त्यामुळे नव्हे कर्मना, धर्मना. आणि योगाचं तर विचारायलाच नको. आजच्या काळामध्ये अनेक लोक सकाळी उठले की आपली योगा मॅट घेऊन कुठल्या तरी क्लासला जातात किंवा ऑनलाईन घेतात किंवा आपले स्वतः एकटे गॅलरीमध्ये करत असतात. आज आम्ही त्या योगला योगा करून टाकलेला आहे. चांगली गोष्ट आहे, काहीच न करण्यापेक्षा योगा केला तर निदान शरीर लवचिक तरी राहतं. परंतु योग
जो पातंजलीला अपेक्षित आहे. बघा, आम्ही थेट प्राणायामावरती जातो, आम्ही थेट आसनांवरती जातो, पण आमच्या हे लक्षात येत नाही की या पातंजलीने पहिले यमनियम दिलेले आहेत, ज्याच्या आधाराने आम्हाला शुचिता, तप, शौच, स्वाध्याय इत्यादी, अपरिग्रह इत्यादी अनेक साधनं केल्याशिवाय यमनियम आमचे सिद्ध होत नाहीत. जोपर्यंत यमनियम सिद्ध होत नाहीत तोपर्यंत आसन स्थिर होत नाही, तोपर्यंत प्राणायाम, तोपर्यंत प्रत्याहार या केवळ गप्पा मारायच्या गोष्टी आहेत. त्यामुळे सज्जनो, योग आज आम्ही जो काही करतो ना, तो देहाचा व्यायाम म्हणून ठीक आहे, थोडाफार मनशांती म्हणून देखील ठीक आहे. कदाचित कोरोनासारख्या येणाऱ्या रोगांमध्ये आपल्या फुफ्फुसांचं रक्षण करण्यासाठी म्हणून देखील ठीक आहे. परंतु आजच्या काळामध्ये योग मार्गाने भगवत प्राप्ती अति दुर्लभ, अति दुर्लभ. त्यामुळे तुम्ही कर्म करा, धर्म करा किंवा योग करा. नवे भोगना त्यागना सांग पाहि. काही लोक म्हणतात की अरे कसलं भगवत प्राप्तीन, कसलं काय, तो प्राप्त झाल्यानंतरही आनंदच आहे ना. मग आनंद तर आजच्या जीवनातही आम्ही घेतोच आहे, मस्त छान आराम करतोय, गाद्या गिरद्यांवर लोळतोय. जीवन एकदाच मिळतं, छान आनंद घ्या, मजा घ्या. श्री महाराज म्हणतात की चांगलं खा प्या, गप्पा मारा, हे तत्वज्ञान मलाही पटतं. पण यामध्ये एक दोष असा आहे की जर मनाविरुद्ध याच्यातली कुठली गोष्ट घडली तर मनुष्य त्या भोगांचा आस्वाद घेऊ शकत नाही. मी आपल्याला नेहमी उदाहरण देतो ना, तुम्ही एखाद्या छान निसर्गरम्य ठिकाणी जावं, अगदी छान खाद्यपदार्थांचा भोग घ्यावा आणि त्याच वेळेला मोबाईलवरून काहीतरी असा समाचार यावा की त्या समाचाराने तुमचं मन व्यथित झालं की समोर असलेले हे सुंदर भोग शून्य होऊन जातात. बघा, अनेकदा आपण बघतो की सगळं काही घरामध्ये आहे, परंतु मन प्रसन्न नसल्यामुळं आम्हाला ते भोग भोगता येत नाहीत. किंवा ज्या गोष्टींचा आम्ही बऱ्याचदा अट्टहास करतो मिळवायचा, त्या गोष्टीच आमच्यासाठी अनेकदा दुःखाचं कारण ठरतात. एक छान वाक्य आहे की आयुष्यभर आरोग्याचा विचार न करता कष्ट करत करत मनुष्य पैसा कमवतो आणि मग मिळवलेला पैसा शेवटी त्या आरोग्याला दुरुस्त करण्यासाठी वापरतो. भोगांचं हेच आहे सज्जनो. अपरमित भोगांची प्राप्ती करण्यासाठी मनुष्य सगळ्या गोष्टींना तिलांजली देतो, कारण त्याला असं वाटतं की हे भोग प्राप्त झाले की मी आनंदी होईल, मी सुखी होईल. पण भोग मनुष्याला अधिक अधिक दुःखातच घेऊन जात आहेत. आणि अनेकदा भोग समोर असूनही ते भोग तो भोगू शकत नाही. मग असं वाटतं या भोगांमध्ये काही अर्थ नाही, सगळं सोडून द्यावं, सर्व संग परित्याग करावा आणि कुठेतरी वनामध्ये जाऊन राहावं. नवे भोगना त्यागना. एक छान गोष्ट आहे, आपल्याला कदाचित माहिती असेल. एकदा एक मनुष्य असाच सगळा त्याग करून वनामध्ये जातो आणि वनामध्ये एक झोपडी बांधून राहू लागतो. त्या झोपडीमध्ये काय होतं ना, घुशी येत असतात आणि त्या घुशी त्याच्या बऱ्याचदा लंगोटला किंवा तिथं असलेल्या सामानाला विध्वंस करायच्या. मग या उंदरांपासून बचाव करण्यासाठी तो एक चांगलं मोठं मांजर पाळतो. त्या मांजरांमुळं ते उंदीर त्या झोपडीमध्ये येणं बंद होतं. पण गंमत अशी होती की त्या मांजराला लागायची भूक आणि याच्याकडे नसायची गाय दूध द्यायला. मग त्याने गावामध्ये जाऊन भिक्षा मागून एक गाय आणली. मग ती गाय त्याने आपल्या झोपडीच्या बाहेर बांधली. मग त्या गायीचं दूध तर मिळायला लागलं मांजरीला, साधूलाही मिळायला लागलं. पण गंमत अशी झाली की त्या गायीसाठी चारा मिळेना, गाय काय खाणार. मग तिथला त्यांच्या एका भक्ताने सांगितलं, अहो स्वामी, एवढी काय काळजी करता, माझी जवळ शेती आहे, ती शेती मी तुम्हाला देतो, तुम्ही त्याच्यामध्ये धान्य पिकवा, गायीसाठी चारा लावा आणि छान राहा. साधू म्हणाला, चांगलं आहे. साधूने शेत घेतलं, त्याची नांगरणी करायला सुरुवात केली, त्यामधून भरपूर धान्य यायला लागलं, भरपूर जागा शिल्लक झाली, पैसा आला. मग आता करायचं काय. म्हणाले एखादं घर बांधूयात. चांगलं घर बांधलं, झोपडीतून घरामध्ये राहायला आला. पण मग दररोज स्वयंपाक पाणी, घराची आवराआवर करायची कोणी, हा प्रश्न आला. मग एक जण म्हणाला की अहो महाराज, लग्न करून टाका. लग्न केलं म्हणजे सर्व संग परित्याग करून ज्या वनामध्ये आला, त्या वनामधून पुन्हा एकदा विवाह करून घरामध्ये आला. त्याला एका शिष्याने विचारलं की काहीतरी बोध द्या, काहीतरी सांगा मला. यावरती तो साधू म्हणाला, एकच कर, कधी आयुष्यात मांजर पाळू नकोस.
नवे योगना भोगना, नवे भोगना त्यागना. कधी कधी हा त्याग देखील विनोदाचा भाग होऊन जातो सज्जनो. त्यामुळं काहीच यापैकी साधन हे पूर्णपणे आम्ही करू शकत नाही. आमच्या या सगळ्या 10-10 फूट खणलेल्या विहिरीच असतात. मग असं एखादं साधन असावं ज्या साधनाला यापैकी कुठलीही उपाधी लागणार नाही, ना त्याच्यामध्ये योग मार्गाचे कष्ट असतील, ना कर्मयोगासारखं आपल्याला सदैव अकर्तुम भावनेचा विचार करत करत कर्म करावं लागेल, ना त्याच्यामध्ये धार्मिक अनुष्ठानं करावी लागतील, ना आम्हाला वेद वेदांत उपनिषद यांचा अभ्यास करावा लागेल. असं कुठलं तरी साधन की ज्याच्यामध्ये भगवत प्राप्तीची सुलभता आहे, ज्याच्यामध्ये कुठलीही उपाधी नाही, ज्याच्यामध्ये कुठलीही कष्ट नाहीत, तर ते एक साधन आहे. म्हणे दास विश्वास नामी धरावा. विश्वास ठेवा, विश्वास ठेवा. विश्वास ही एक फार मोठी भगवंताची आम्हाला प्राप्त झालेली सिद्धी आहे. ज्याने नामावरती विश्वास ठेवला ना सज्जनो, त्याचं कामच झालं सगळं. त्याला आणखीन वेगळं कुठलंही साधन करायची गरज नाही. कारण जेव्हा नाम घेता तेव्हा प्रत्यक्ष नामी तुमच्या अवतीभोवती आहे. हे श्री महाराज आपल्या प्रवचनात सांगताना म्हणायचे, मी म्हणजे प्रत्यक्ष राम तुमच्या समोर उभा आहे. या भावनेने तुम्ही नाम घ्या. तो ईश्वर तुमच्या बरोबर असतो जेव्हा तुम्ही नाम घेता. परंतु तो या चर्मचक्षुंचा विषय नाही, या डोळ्यांना तो दिसणारा नाही. मग यासाठी कुठले डोळे पाहिजेत? म्हणे दास विश्वासता मुक्तीला आहे. तिथं देखील समर्थांनी विश्वास याच शब्दाचं आम्हाला अधोरेखित करून महत्व सांगितलंय. इथं देखील समर्थ आम्हाला हाच गोष्ट सांगतात. म्हणे दास विश्वास नामी धरावा. विश्वासाच्या आधाराने नाम आमच्या जीवनामध्ये त्याचे चमत्कार दाखवतं, त्याची अनुभूती आम्हाला देतं. हा विश्वास आपण नामावरती ठेवावा. संत वचनांच्या आधाराने, गुरु आज्ञेच्या आधाराने. अनेक लोक संशय घेऊन महाराजांच्याकडे यायचे. मी त्या मराठे वकिलांची गोष्ट तुम्हाला कधीतरी सांगितली होतीच. पुन्हा एकदा सांगतो की ते एकदा मराठे वकील आपल्या बायकोबरोबर गोंदवल्याला श्री महाराज देहात असताना त्यांना भेटायला आले आणि ते म्हणाले, महाराज मी काही ते नाम वगैरे घेत नाही. कारण काय, आम्ही वकील आहोत. आम्हाला पुराव्याशिवाय कुठलीही गोष्ट सांगितल्याशिवाय आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. महाराज म्हणाले, अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं, मला आवडलं. पण म्हणे मला असं सांगा वकील साहेब की कांचनगंगा शिखरावरती फार जाड असा बर्फ पडलेला असतो, हे खरं आहे का? हो हो म्हणे, आहे की. आपण गेलाय? नाही नाही, मी कशाला जाऊ म्हणे. म्हणे समुद्राच्या तळाशी मोठे मोठे देवमासे असतात. हो हो असतात ना. आपण गेलाय? नाही मी नाही गेलो. मग आपण विश्वास कसा ठेवता म्हणाले. अहो म्हणे तिथं गिर्यारोहक गेलेत, तिथं खलाशी गेलेले आहेत, त्यांनी त्याचे आम्हाला सांगितलेत की तिथं त्यांनी पाहिलंय म्हणून. महाराज फक्त हसून त्यांच्याकडे म्हणाले की जर त्या खलाशांनी आणि गिर्यारोहकांनी त्या गोष्टी पाहिल्या आहेत हे आपण विश्वास ठेवून जाणता, तर मग आम्ही संत जेव्हा तुम्हाला सांगतो की नामामध्येच तो भगवंत आहे, नाम घेतल्याने भगवंताची प्राप्ती होते, तर तुम्ही आमच्या संत वचनांवर विश्वास का नाही ठेवत? आणि ती लोक तरी हे सगळं सांगण्यासाठी पैसे घेतात. आम्ही तर तुम्हाला विनामूल्य सांगतोय. आणि हे सगळं सांगून कदाचित या गिर्यारोहक खलाशांच्या सल्ल्याने तुमचं कल्याण होणार नाही, पण नाम घेतल्याने तुमचं निश्चित कल्याण आहे. मग तुम्ही विश्वास का बरं धरत नाही? म्हणे दास विश्वास नामी धरावा. नाम घ्या, नाम घ्या. सत्य सांगतो श्री महाराज म्हणतात, मला तुमच्याकडून इतर कशाचीच अपेक्षा नाही. तुम्ही नाम घ्या, बाकी मी सर्व करतो. हे सगळं श्री महाराजांचे विश्वासाचे बोल आहेत. त्या विश्वासाच्या बोलांना ज्याने आपल्या जीवनात स्वीकारलं आणि सगळं काही महाराजांच्या चरणी अर्पून, आपला हा संसार देखील त्यांच्या चरणी अर्पून, ही आपल्या सगळी हृदयामध्ये असलेली भ्रांत त्यांच्या चरणी अर्पून, ज्याने अत्यंत विश्वासाने नामस्मरण केलं ना सज्जनो, त्याच्या जीवनामध्ये तो राम निश्चित प्रगटतो. त्या रामाचं दर्शन त्या नामाने होतं. नामाच्या आधाराने संसार आपल्या कल्पनेच्या पलीकडे चांगला होतो. नामाच्या आधाराने आमचं सर्व प्रकाराने कल्याण होतं. हे संत आम्हाला वारंवार सांगतात. म्हणून आपणही अत्यंत विश्वासाने नाम घ्यावं आणि त्याची सुरुवात या प्रभात चिंतनाने, या भगवत नामाच्या चिंतनाने करावी आणि आपलं जीवन
अत्यंत कल्याणमय करून टाकावं, हेच समर्थांचं सांगणं. सज्जनो, यातील पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.